इयत्ता 6वी, विषय मराठी, इंग्रजी माध्यम. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता घर, ज्याचे कवी आहेत धुंडीराज जोशी, यावर आधारित चर्चा करणार आहोत. चला तर पाहूया घर कविता. घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. कवी आपल्याला घर म्हणजे नेमकं काय, त्याची व्याख्या काय, हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कवि कह रहे कि घर का अर्थ क्या है, घर हमारे जीवन में कितना महत्वपूर्ण है, ये सभी चीज़ें कवि हमें बताने की कोशिश कर. घर नाही चार भिंती, म्हणजे घर फक्त चार भिंती नसतं, घर असते देखण्याकृती. सबसे सुंदर अगर हमारे जीवन में कुछ होता है तर ते असतं घर. तर घर कसं असतं, देखण्याकृती म्हणजे सुंदर. घर नाही एक वस्तू, घर फक्त एक वस्तू असते का, नाही, ती एक आनंदी वास्तू असते. म्हणजेच घर सिर्फ एक चीज़ नहीं बल्कि वो हमारे जीवन में सबसे ज़्यादा आनंददायी वास्तू है, एक प्लेस है, एक ती छान अशी जागा आपल्या आयुष्यातील म्हणजे घर आहे. घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या. घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. घर म्हणजे नुसत्या खोल्या का, खोल्या म्हणजे रूम्स, जैसे हॉल, बेडरूम, किचन. म्हणजे घर म्हणजे नुसत्या खोल्या नाहीत. घर सिर्फ रूम से नहीं बनता बल्कि घरात हव्या भावना ओल्या. घर में फीलिंग्स, म्हणजे आपल्या ज्या फीलिंग्स आहेत, हसणं, रडणं, ओरडणं, चिडणं एकमेकांवर, तेवढंच एकमेकांबरोबर प्रेमाने वागणं, प्रेम करणं एकमेकांवर, एकमेकांचे लाड करणं, यालाच काय म्हणूया आपण, भावना, फीलिंग्स. ओल्या, ओल्या म्हणजे काय, तर एकमेकांसाठी असलेलं प्रेम. घरात हव्या भावना ओल्या. घरात हवा जिव्हाळा, जिव्हाळा म्हणजे एकमेकांसाठी अटॅचमेंट है ना. आणि घर शिक्षणाची पहिली शाळा. और हर किसी के जीवन में एज्युकेशन म्हणजे शिक्षणाची पहिली शाळा कोण असते, तर आपलं घर असते, कारण आपण घरापासूनच सगळं शिकत असतो. घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा. घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा. घर म्हणजे नुसता पसारा का हो, म्हणजे घरात अगदी सगळं आहे, टी व्ही, फ्रीज आहे, कपाट आहेत, पुस्तकं आहेत, बऱ्याच वस्तू आहेत, पण फक्त हा पसारा म्हणजे घर का, नाही. किंवा घर म्हणजे नुसतं निवारा का, निवारा म्हणजे शेड आहे, फक्त डोक्यावर शेड म्हणजेच घर का, तर नाही. कारण की घर म्हणजे एक कहाणी, म्हणजे प्रत्येक घराला स्वतःची एक कहाणी, एक कहानी होती है. घराला असतो आपला चेहरा, और हर घर को अपना एक अलग फेस, चेहरा, एक मुख होता है. म्हणजेच प्रत्येक घरामध्ये एक वेगळी गोष्ट असते, प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती असतात, आई बाबा, लहान मुलं, कोणाच्या घरात आजी आजोबा असतात, कोणाच्या घरात काका काकी हे पण असतात, म्हणजे कोणाचं घर छोटं असतं, कमी माणसांचं असतं, तर काही घरांमध्ये खूप लोक राहणारी असतात, खूप नातलग असतात, तर प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात है ना. कहाणी म्हणजे प्रत्येक घराला एक वेगळी गोष्ट असते, कहाणी असते, आणि त्याला एक वेगळा चेहरासुद्धा असतो. म्हणूनच तर आपण आपलं घर अगदी छान ओळखू येतं, आपल्या घरातील लोकांना पण चांगलं ओळखतो, त्यांच्यावर प्रेम करतो, जिव्हाळा असतो त्यांच्याप्रती आपल्या सगळ्यांनाच. घर शिकवते पाहायला, चालायला, धावायला. घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. बघा, आत्ताच आपण म्हटलं की नाही, घर असते आपली पहिली शाळा. घरात आपण काय करतो, जे लहान बाळ असतं ते काय करतं, घरातच हळूहळू रांगायला लागतं, म्हणजे क्रॉलिंग करतं. मग हळूहळू एखाद्या वस्तूला धरून पकडकर चलना सीखता है, धावायला म्हणजे दौड़ना सीखता है, लड़ना भी सीखता है ना. ये सारी चीज़ें हम अपने घर से सीखते हैं. देखना, चलना, हंसना, बोलना, ये सारी हर किसी क्रिया की शुरुआत हमारे अपने घर से होती है. इसी का मतलब है घर ही हमें हर चीज़ सिखाती है. म्हणूनच घराला काय म्हटलं आहे, तर पहिली शाळा असं म्हटलं आहे. आणि घर शिकवते लढायला, और अगर लड़ना भी है जीवन में तो ही घर सिखाता है. दुःखाचं डोंगर चढ़ायला, मतलब अगर जीवन में कोई दुख भी आए तो वो भी पार करना हमें कौन सिखाता है, अपने घर सिखाता है, क्योंकि घर के लोग इतने प्यारे होते हैं जो हर चीज़ सिखा देते हैं. घराने असावे सावधान, घराने द्यावे समाधान. घराने ठेवावे काळाचे भान,
जवळ करावी नवीन मूल्ये नवीन ज्ञान. आता घराने कसे असावे? सावधान म्हणजे अलर्ट असावे. घराने द्यावे समाधान और हमें हमेशा सैटिस्फैक्टरी होना चाहिए, समाधानी होना चाहिए. आणि काळाचे भान मतलब समय क्या है, कैसा समय चल रहा है याचं पण भान, अलर्टनेस आपल्यामध्ये असणे गरजेचं आहे. जवळ करावी नवीन मूल्ये म्हणजेच वैल्यूज़. जो जो नए नए वैल्यूज़ आती है उसे हमें क्या करना चाहिए? अपनाना चाहिए. नए ज्ञान को भी अपनाना चाहिए. नवीन ज्ञान म्हणजेच नए ज्ञान को भी हमें क्या करना चाहिए? अपनाना चाहिए. म्हणजेच घराने कसे असावे? सावधान, समाधान. आणि काय ठेवावे? तर काळाचे भान ठेवावे की समय कैसे चल रहा है, कैसा समय है, उसी अनुसार हमें भी चलना है. हे कोण शिकवतं आपल्याला? घरच शिकवतं. जवळ करावी नवीन मूल्ये आणि जो भी वैल्यूज़ है, नई वैल्यूज़ हमें क्या करनी चाहिए? अपनानी चाहिए. और क्या अपनाना चाहिए? तर नवीन ज्ञान, नवीन आलेलं नॉलेजसुद्धा आपल्याला काय केलं पाहिजे? आत्मसात केले पाहिजे. घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट. घरात आजोबा गप्पिष्ट, आईच्या हातचे जेवण चविष्ट. घरात आईचे अपार कष्ट. आईचे कष्ट मतलब आम्हाला आई म्हणजे मम्मी, माँ, है ना. तो माँ दिन भर घर में कष्ट करती रहती है. कुछ माएँ घर से बाहर जाकर भी कष्ट करती है ना. कष्ट म्हणजे मेहनत. आणि आजी सांगते सुंदर गोष्ट. आजी म्हणजे कोण? ग्रँडमदर, है ना. आजी काय सांगते? म्हणजे दादी या नानी. ती काय सांगते? सुंदर गोष्ट सांगते. घरात आजोबा गप्पिष्ट. आणि घरातले जे आजोबा असतात म्हणजे ग्रँड पॅरेंट्स असतात ते कसे असतात? गप्पिष्ट म्हणजे फक्त गप्पा मारत असतात, आपल्याशी बडबड करत असतात, आपल्याला काहीतरी सांगत असतात, छान छान शिकवत असतात. त्याला काय म्हणतात? गप्पिष्ट. म्हणजे जे सतत आपल्याबरोबर गप्पा मारत असतात, कुछ ना कुछ बातें करते रहते, त्याला गप्पिष्ट म्हणतात. आईच्या हातचे जेवण चविष्ट. और हमें पूरी दुनिया में कहीं भी किसी भी होटल में जाकर भी अपना खाना खा के आए, लेकिन सबसे ज़्यादा अच्छा खाना अगर कहीं लगता है तो वो माँ के हाथ का खाना होता है. म्हणूनच इथे म्हटले आहे आईच्या हातचे जेवण चविष्ट. जेवण म्हणजे माँ ने बनाया हुआ खाना सबसे ज़्यादा टेस्टी होता है. चविष्ट म्हणजे काय? टेस्टी, एकदम सुंदर, छान, है ना. अगदी आईने नुसता साधा वरण भात जरी बनवला तरी तो अगदी सगळ्यांना सगळी भूक मिटवणारा असतो, समाधान देणारा असतो, मन तृप्त करणारं असतं. ते कोणाच्या हातचं जेवण असतं? तर आईच्या हातचे जेवण असतं ते. आई काय करते? कष्ट करते. आजी काय करते? सुंदर गोष्ट सांगते. आजोबा कसे आहेत? तर ते गप्पिष्ट आहेत. आणि आईच्या हातचे जेवण कसे आहे? तर ते चविष्ट आहे. असं आहे आपलं घर. थँक्यू सो मच. धन्यवाद.